स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच सुखाचे दिवस आणणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि आज हा संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। आज 10 मिनिटात तुम्हाला आनंदाची गोड बातमी मिळेल, त्यामुळे तुमचा सर्व परिवार अगदी खुश होऊन जाईल आणि तुमच्या घरात आज यशाची चांगली बातमी सुद्धा येईल। त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून ऐका। स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणत आहेत, ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत। जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत। जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा स्वामी आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामी आहेत। जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत। ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत। आणि ज्याची नाव बुडणार आहे ना, त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा आपले स्वामीच आहेत। सर्व करता आणि करविता म्हणजे आपले स्वामीच आहेत, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा। मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहो आणि तुमच्या मनातल्या इच्छा, सर्व काही मनोकामना तुमच्या पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात। हे मात्र तितकंच खरं आहे। म्हणून परमात्म्यावर फक्त विश्वास ठेवा, तो सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे। तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल। आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल। मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल, एवढं लक्षात ठेवा। म्हणून तुमचं मन अगदी निशंक ठेवा, स्वामी आपल्या पाठीशी आहेतच। कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होतं नाही आनंद मिळतो। म्हणूनच माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करावी, यश नक्कीच मिळेल। म्हणून आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे। त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो, हे मात्र निश्चित खरं आहे। स्मरण करता समय उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी, आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर आपल्या मदतीला येतात आणि धावतात ते म्हणजे आपले स्वामी। आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जुळीत घेतात आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य ते म्हणजे स्वामी समर्थ आहेत, एवढं लक्षात ठेवा। आपण काल जे साध्य करू शकलो नाही त्याबद्दल पश्चाताप करून जागे होऊ नका। आज आपण काय साध्य करू शकतो याचा विचार करून जागे नक्कीच तुम्ही व्हायला हवं। स्वामी सांगतात, आयुष्य तुमचा सर्वात मोठा गुरु आहे। आयुष्यच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवत असते। मग तुमच्या अपयशातूनच तुम्हाला यशाची उंची गाठता येते आणि हेच आपल्याला गुरुचरित्रामधून वेळोवेळी शिकायला मिळतं। म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे। मित्रांनो, चांगल्या ज्ञानातून विचारांना उगम येतो आणि चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो, चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो, चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते आणि चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो, चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि मग साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो आणि सुख मिळत असते। म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे, हे मात्र निश्चित खरे आहे। मित्रांनो, सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते। प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही। म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग कुठेच नाही। म्हणून तुम्ही मौन बाळगायला शिका। मित्रांनो, स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधी चांगलं असतं, एवढं लक्षात ठेवा। तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच आहे। प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन, हे मात्र तितकंच खरं आहे। फक्त मदत मागा, सगळे लायकी दाखवत असतात, म्हणून मदत कुणाकडून मागू नये। आपण स्वबळावर सगळं काही केलं पाहिजे आणि आपल्यावर स्वतःवर सर्व काही निर्भर आपण राहिलं पाहिजे। यशाकडे नेणारा आपला सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो देव तयार करत आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा। सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येत असतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते। जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत नक्कीच येईल, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून चांगले व्हायचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान तुम्ही समजलं पाहिजे. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ना, ज्यांच्यामध्ये ती धमक असते की ते संघर्ष करून पुढे जातील. मित्रांनो, पृथ्वीवर माणूस हा एकमेव प्राणी आहे जो झाडं कापतो, त्याचे कागदात रूपांतर करतो आणि त्या कागदावर झाडे वाचवा असं लिहितो. म्हणून तुम्ही नक्कीच झाडे वाचवली पाहिजे, तरच माणूस वाचेल. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असावी, एवढंच मात्र आहे. काही झालं तरी प्रयत्न तुम्ही जीवनामध्ये सोडू नका आणि प्रयत्न नक्कीच करत राहा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश मिळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते, एवढं मात्र खरं आहे. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. आणि आपल्याबद्दल, स्वतःबद्दल तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. मित्रांनो, पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतात. म्हणून आपण पण त्याचप्रमाणे नमून राहिलं पाहिजे आणि जेवढं आपण नमून राहू तेवढंच आपण पुढे जाऊ, एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करत असतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसत असतो. म्हणून फक्त तुम्ही कृती केली पाहिजे आणि कृतीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सर्व काही गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतात. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचं असतं. ठाम राहायला शिकावं आणि ठाम राहिलं की सर्व काही उत्तर आपल्याला मिळत जातात. आणि निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशी नक्कीच करता येत असते. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. म्हणून नक्कीच तुम्ही त्या गोष्टी करून दाखवल्या पाहिजे. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेच तोवरच टिकते, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलायची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे, असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. हे कटू आहे पण सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि तुमच्या मनाचे तुम्ही मालक झाले पाहिजे आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्व कार्य केले पाहिजेत. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. म्हणून मालक व्हायला शिका. आणि स्वामी आपल्या पाठी आहेतच. स्वामींची प्रेरणा घ्या आणि पुढे चालत राहा. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहावे लागतील आणि त्या चाली रचत रचत आपल्याला पुढे जावं लागेल. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक. म्हणून लोकांकडे लक्ष दिले तर लोक आपल्याला काहीच करू देणार नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे नक्कीच केलं पाहिजे आणि भरपूर पुढे जीवनात गेलं पाहिजे. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. हेच नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ना, ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. ध्येय उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते. म्हणून उंच झेप घ्या आणि भरपूर पुढे तुम्ही जा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते. हे कटू आहे पण सत्य आहे. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्याचं धैर्य ठेवा आणि स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच उन्हात उभं राहायला लागेल. तर त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नसते, हेही तितकंच खरं आहे. म्हणून हरला म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून कधी आयुष्यात माजू नका. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हे झुकत असतं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मतं करून घेऊ नका. दुसऱ्यांचं मत आपल्यावर मान्य नाही पण याचा अर्थ आपण बरोबर आहोत असाही होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून आपण स्वतःची समजूत देखील घातली पाहिजे.
माणसाच्या दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं जी तो वाचत असतो त्याच्या भरपूर आयुष्यात, आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. माणसंही त्याला भरपूर काही गोष्टी शिकवत असतात आणि त्याप्रमाणे तो शिकतही असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि दृढ निर्णय या त्रिवेणी संगमाने जीवनाचा जरा जलद वाहत असतो. आणि मग तुमच्याजवळ हे तिन्ही गोष्टी असायला हव्यात. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज रोज थोडी प्रगती आपण केली पाहिजे. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत आपण तेवढ्या जगात ठेवली पाहिजे. जगा इतकं की तुम्हाला आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे आपल्याला भागच नक्कीच पडेल. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला वेळ मात्र नक्कीच लागतो आणि काळ लागतो. एवढं लक्षात ठेवा. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कुणाला छोटं समजू नका आणि कमी समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. असं कोणतंही लक्षात ठेवा जग नाही की ज्या जगात तुम्ही वावरू शकत नाही आणि फिरू शकत नाही. तुम्ही सगळीकडे जाऊ शकता आणि सगळीकडे फिरू शकता. फक्त तुमची मनस्थिती तशी असायला हवी आणि तुम्ही मनात निर्णय ठाम करायला हवा की मी आनंदाने आणि उत्साहाने जगेल. मग तुम्ही तुमच्या जीवनाला अगदी आनंदाने जगायला सुरुवात करता. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. म्हणून तुमच्यामध्ये आत्मविश्वास हा असायला हवा आणि आत्मविश्वासाशिवाय तुम्ही कोणतेही कार्य करू शकत नाही हे तुमच्या लक्षात यायला हवे. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त एवढाच असतो की त्याच्या सोबतीचा असतो. त्याच्या सोबत कोण होतं आणि कोणत्या काळात कोण होतं. म्हणून तुमच्या सोबतीचा तुमच्यावर भरपूर काही फरक पडत असतो. म्हणून तुम्ही चांगल्या सोबतीत राहाल तर तुम्हाला चांगलेच मित्र भेटतील आणि चांगली संगत तुम्हाला लाभेल. हे मात्र खरं आहे. जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्या अडचणी असतात. म्हणून अडचणींना घाबरू नका. उलट तुम्हाला जेवढे जास्त अडचणी येतील तेवढं मोठं ध्येय तुम्ही गाठू शकाल आणि नक्कीच गाठू शकाल. हे मात्र तितकंच खरं आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून कारण सांगत बसू नका. तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही टाइमपास करताय, म्हणून पुढे चालत राहा आणि जीवनाची नौका तुम्हाला पार करायची आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत आणि लायकी नसते. हे मात्र खरं आहे. म्हणून तुम्ही मोठे व्हा आणि खूप मोठे व्हा आणि आनंदित राहा. क्षेत्र कोणतंही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. मग ते तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असो किंवा तुम्ही कोणत्याही वयात असो, ते तुमच्यासोबत नक्कीच घडू लागतं. म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल आणि ते काम तुमचं भरपूर पुढेही जाईल. एवढं लक्षात ठेवा. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. एक म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते, 2 म्हणजे ते स्वतःचा द्वेष करतात आणि 3 म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. म्हणून तुम्ही आपलं काम करत राहा, बस. बाकीचं काही नाही, सर्व काही नीट होईल, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरियड असतो. त्या काळातल्या वेदना ज्याच्या त्याला माहिती असतात आणि तुम्हालाही या नक्कीच आला असेल आणि तुमच्या आयुष्यात हे बदल दिसून येत असतील. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार तुमच्या मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधीच सोडली नाही पाहिजे. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देत असतात. म्हणून एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. तुमचे खूप सारे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला सर्व काही सुख लाभेल. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन असतं. म्हणून स्वप्न बघत राहा आणि स्वप्न जगत राहा. बस तुम्हाला एवढंच बघून आणि चलून पुढे चालायचं आहे आणि जीवनात पुढे जायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट तुम्ही जर पूर्वीपेक्षा जास्त चांगली करत असली ना, म्हणजे तुम्ही जिंकतायत हे त्याचा अर्थ होत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात ना, तेव्हा आपण नखं कापत असतो, बोटं नाही. मग त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते ना, तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही नाती कधीच तोडली नाही पाहिजे आणि नाती जोडून ठेवली पाहिजे. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही जीवनाच्या वादळाला घाबरण्याची गरज नाही. फक्त तुम्ही मनामध्ये एक नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. बस तुम्हाला मनातूनच आवाज येईल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असे स्वामी तुम्हाला म्हणतील. मग तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय आणि तुमच्या जीवनात कशाला तुम्हाला एवढा कंटाळा आलाय? फक्त स्वामींचं नाव घ्या आणि काम करत राहा. नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल, तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा ना, नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. अडचणीत असाल तर अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणून चांगल्यातून चांगले निर्माण होते आणि वाईटातून वाईट निर्माण होत असते. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. तलाव म्हणजे पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे त्या माशांना खात असतात. म्हणून संधी सगळ्यांनाच भेटते. मित्रांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. नक्कीच तुमचेही दिवस बदलतील, हे तितकंच खरं आहे. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण आपले वाचत असतात. म्हणून अगदी आनंदात आणि अगदी टेन्शनमध्ये तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही. आणि रागवल्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही, कारण ते निर्णय चुकीचे असतात. एवढं लक्षात घ्या. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवत असतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. म्हणून नक्कीच तुमचा खिसा रिकाम होणे हे तुम्हाला आयुष्यात बघणं गरजेचं आहे. कारण तेव्हा तुमची माणसांची ओळख होती की कोण आपल्या सोबत असतं आणि कोण आपल्याला सोडून जात असते. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. म्हणून अजून एकदा प्रयत्न करून बघा. काय सांगता येतं की पुढचं नशिबात तुमच्याच असेल आणि तुम्हालाच भेटणार असेल. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होताल, हे लक्षात ठेवा. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. म्हणून तिथेच तुमचा जिंकण्याचा जास्त चान्सही असतो, हेही लक्षात ठेवा. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. म्हणून दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात, एवढं लक्षात ठेवा. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. म्हणून भिवू नका, पुढे चालत राहा. म्हणून स्वामींनी आपल्याला एक अभयवचन दिलेलं आहे, ते कायम तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ होतो, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वप्ने 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडत असतात. स्वप्न ती असतात की तुम्हाला ती झोपच लागू देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही काम करण्यासाठी कायम तयारीत असले पाहिजे आणि तयारीत राहिले पाहिजे. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला नक्कीच बरा असतो. काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव, आणि तो अनुभव मिळणंही तुम्हाला तितकंच महत्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ती जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही. मग ते सर्वस्वी तुमच्यावर आहे, तुम्ही कसे वागतात. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. एवढं मात्र निश्चित आहे, यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ नक्कीच असली पाहिजे. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर मग अपमान गिळायला शिकलं पाहिजे. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील, एवढं मात्र निश्चित आहे. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे, एवढं लक्षात घ्या.
म्हणून नाही कुठून ऐकू नका, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. म्हणून एकमुखी तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि एका व्यक्तीसोबत तुम्ही इमानदार राहिलं पाहिजे. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. म्हणून शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे तुम्ही एक होऊन उभे राहिले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यापुढे एक होऊन उभे राहाल तेव्हा तुमच्या आयुष्याची किंमत नक्कीच वाढेल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांना तुम्ही जपायला शिका आणि माणसांना ओळखायला शिका आणि माणुसकी नक्कीच जपायला शिका. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, हेच त्यांचा विषय असतो आणि त्यांना हेच पाहिजे असतं. बस मग तुम्ही त्यांना तेच दिलं पाहिजे. पैज लावायची तर स्वतःला सोबतच लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर मग स्वतःचा अहंकार नक्कीच तुम्ही हाराल. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. म्हणून मोठी ध्येय तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि मनात ठेवली पाहिजे. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून तुमच्यामध्ये लढण्याची धमक नक्कीच असायला हवी आणि लढण्याची धमक तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. कारण जो व्यक्ती लढतो आणि पुढे जातो तो सर्व काही प्राप्त करू शकतो, हेही तितकंच खरं आहे. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं, हे खरं आहे. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. म्हणून एकदाच मिळालेलं आयुष्य आहे ते आनंदाने आपण जगलं पाहिजे. लोक जोडण्या अगोदर लोक ओळखायला शिका. नक्कीच तुम्हाला अनुभव चांगले येतील आणि तुम्हाला यातून भरपूर काही शिकायलाही मिळेल. मित्रांनो, काही गैरसमजात नाती तोडतात, तर मग काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात, हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे. नक्की सर्व काही तुम्हाला मिळेल आणि सर्व काही तुम्हाला लाभेल. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून तुम्हाला समजूतदारपणा येऊ दे, पण तुम्ही नक्की जीवनात शांतता ठेवली पाहिजे. कारण शांतता ठेवली तर तुम्हाला जगण्याची नवीन उमेद प्राप्त होत असते. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी असणं नक्कीच गरजेचं आहे. मन आपल्या मनावर आपण मिळवलेले नियंत्रण आपला सर्वात मोठा विजय असतो. म्हणून मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही नक्कीच शिका. विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा स्वामीही आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतात. म्हणून इतकंच की ते आपल्याला दिसत नाही आणि कळत नाही, पण स्वामी ते आपल्यासाठी घडवून आणत असतात. म्हणून शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. आणि जो व्यक्ती समाधानाने जीवन जगत असतो तो अत्यंतिक सुखी, आनंदी आणि समाधानी असतो, हे नक्कीच खरं आहे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान मिळत नाही. म्हणून स्वार्थ कधी करू नका आणि अहंकार आणि गर्व कधी करू नका. म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे असतात. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ नक्कीच लागत नाही. कधी देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच तुम्हाला पोहोचवतात. कारण मूर्तीपर्यंत ते तुम्हाला नेऊ शकतील पण देवापर्यंत त्या नेऊ शकणार नाही, एवढं खरं आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. म्हणून तुम्ही नाती जपले पाहिजे आणि जवळची माणसं नक्कीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दमदार असायला हवा आणि दिलदार असायला हवा. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला काटाळी टोचू देणार नाही आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीची कोणाला काहीच होऊ देणार नाही. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला तुम्ही लागलात तर मग तुम्हाला सर्व काही मिळत जाते आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाते. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. एखाद्याचे सुखाचे कारण बना पण दुःखाचे कारण नक्कीच तुम्ही बनवू नका. झुकायचे असेल तर कोणाच्या विनम्रतेने समोर झुका, पण कोणाच्या सौंदर्यासमोर आणि कोणाच्या संपत्ती समोर कधी झुकू नका, हे लक्षात ठेवा. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की देऊन जातात आणि अनुभव ते नक्कीच चांगले आणि वाईट असतात. आनंदी आयुष्यासाठी
स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी म्हणून नक्कीच फायदा होत असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, मग पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो, एवढं लक्षात ठेवायला शिका. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळतात आणि ती माणसं आपण जपून ठेवली पाहिजे एवढंच निश्चित आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात आणि त्या माणसांपासून नक्कीच तुम्ही लांब राहिलं पाहिजे. बरं आहे म्हणून सगळेच नक्की सांगतात, पण मनातलं कोणी सांगत नाही. मनातलं जाणून घेणारा माणूस आयुष्यात नक्कीच लागतो. म्हणून आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नसतो आणि वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नसतो. आईपेक्षा श्रेष्ठ जगात कोणी नसतो.